नमस्कार, मी पल्लवी. रात्रीचे वाजलेले आहेत 6 आणि स्वयंपाकाचा टाइम झालेला आहे. आता एरवी मी लवकर लागत नव्हतं, पण लक्ष्मी झाली तसं मग स्वयंपाकाची घाई करत असते, कारण तिच्या मूडवर असतं. ती जेव्हा खेळते किंवा झोपते त्यावेळेस स्वयंपाक बनवून घ्यावं लागतं. चला म्हटलं, ती खेळत आहे तोपर्यंत आपण झटपट असा स्वयंपाक बनवून घेऊयात. तर मला काही नाही, आज खिचडीच बनवायची होती. मग मी या ठिकाणी घेतलेला आहे टोमॅटो, बटाटा, हिरवी मिरची घ्यायची असेल तर हिरवी मिरची घ्या, कांदा घ्यायचा असेल कांदा, कोथिंबीर, कढीपत्ता, तुम्हाला जे खिचडीला टाकायचं ते घ्या. आता ही खिचडी थोडीशी युनिक आहे. काय आहे बघा, हे आहे महाराष्ट्र शासनानं दिलेलं अंगणवाडीतून खाऊ, गरोदर मातेसाठी आणि लहान मुलांसाठी हा खाऊ दिला जातो. तर हे खिचडीचं प्रेमिक्स आहे. बऱ्याच लोकांना माहिती आहे, बरेच लोक आणत नाहीत, पण मी यावेळेस आणलेलं आहे. म्हटलं चला, आपल्यासाठी गव्हर्नमेंट देतं, आपल्यावर एवढी कृपा करतं. जे पहिलं कडधान्य देत होते गव्हर्नमेंट, ते आता बंद केलंय आणि आता हे प्रेमिक्स जायला लागले. पण लोक का खात नाहीत? पहिले तांदूळ वगैरे कडधान्य द्यायचे, लोक घेऊन येत होते आणि विकायचे किंवा खायचं असेल तर खायचे. पण आता हे प्रेमिक्स आहे तर विकता येत नाही. फक्त कोंबडे जे पालन करतं त्यांच्यासाठी हे विकल्या जातं. तर म्हटलं, आपण कुठं विकत बसायचं, कुणाला देत बसायचं, चला करून बघूयात. तर मी या ठिकाणी आपण जशी एरवी खिचडी बनवतो, तुम्हाला तर माहिती आहे, आपल्या आवडीची फोडणी देऊन घ्यायची. थोडंसं पाणी, चिकट खिचडी आवडत असेल तर पाण्याचा वापर जास्त करायचा, मला तर तशीच आवडते. तसंही राशनच्या तांदळाचं थोडंसं पाणी जास्त असेल तरच राशनच्या तांदळाची खिचडी छान लागते. आणि हे सुद्धा राशनला जे तांदूळ मिळत होते आपल्याला तेच तांदूळ आहेत. आणि तांदूळ म्हटलं की प्रत्येक घरात खाल्ले जातात. कसे तर इडलीसाठी तेच तांदूळ वापरतात प्रत्येकाच्या घरामध्ये. आता पण हे जे प्रेमिक्स आहे हे बरेच लोक खात नाहीत. पण काय करायचं, अशी खिचडीला छान फोडणी द्यायची आणि जे हे प्रेमिक्स आहे ते एका मोठ्या चाळणीनंच गाळून घ्यायचं. म्हणजे त्याचा जे एक्स्ट्राचा मसाला आहे तो निघून जातो आणि तेलकटपणा असतो त्यामध्ये. प्रेमिक्स म्हटलं की त्याच्यात मोहरी आली, डाळ आली आणि इतर कुठलेही मसाले असतात आणि तेल लावल्यामुळं त्याचा थोडासा कणकट वास येतो डायरेक्ट बनवल्यामुळं. तर याला हे तांदूळ कुठे धुतलेले नसतात, त्यामुळे बरेच जण खात नाहीत. तर काय करायचं, गाळून घ्यायचा मसाला एक्स्ट्राचा आणि धुतलेले नसते, म्हणून आपण काय करायचं, तांदूळ तर पाहिजेत ना आपल्याला, डाळ सुद्धा पाहिजे, फक्त आपल्याला त्यामधले जे मसाले हवेत आणि तेलकटपणा नकोय कानकट लागण्यामुळं. तर त्याला काय करायचं, हवं तर गरम पाण्यानं धुवून घ्या किंवा गाळून घ्या अगोदर आणि नंतर 2 ते 3 पाण्याने छान याला धुवून घ्या. एक्स्ट्राचा मसाला समोर आलेला काढून घ्या आणि मस्त डाळ तांदूळ आता या अन्नामध्ये घाला आणि छान अशी खिचडी बनवून घ्या. खूप चवीला छान लागते आणि थोडंसं पाणी असेल, सेलसर खिचडी असेल तर अजून चवीला छान लागते. 10 ते 15 मिनिटं हे कुकर लावून घ्या आणि नंतर गरमागरम ही खिचडी खा. खूप छान लागते. तुम्ही सुद्धा रेसिपी ट्राय करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा आणि व्हिडिओला अजून सुद्धा सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. डेली रुटीन माझे आवडत असेल तर रोज मी डेली रुटीन शेअर करत असते, तर तुम्ही बघत राहा. आवडत असेल तर बघा, नसेल आवडत तर बघू नका, काही फोर्स नाहीये माझा. पण इथं कुठलाही कमेंट करू नका. आता हे कोणी खातं का, असं करतं का, तसं करतं का, याच्या बऱ्याच कमेंट येतात. पण मी हे फक्त चांगल्या पद्धतीनं शेअर केलेलं आहे. जे लोक खात नाही, ज्यांना खावंसं वाटतं त्यांच्यासाठी शेअर केलेलं आहे. आता इतर वेळेस आपण राशीचे तांदूळ किंवा इडलीसाठी सुद्धा हे अंगणवाडीचे तांदूळ वापरायचो, पण आता तांदूळ येत नाहीत. हे येतं म्हणून आपण ते कोंबड्यांना विकतो, म्हणून आपण याचा असा वापर केला तरी चालतो. आपल्यासाठी गव्हर्नमेंट देतं, मग वाया कशाला घालायचं, म्हणून मी हे बनवलं आणि खिचडी खूप छान लागली. नंतर त्यावरती तूप घ्यायचं आणि मस्त खात बसायचं. छान चवीला लागते. चला मग आता लाईक करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय बाय.